चला मुलांनो, आपण आत्ताच पाहिलंय पहा की 3 अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात त्याची ट्रिक आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली पहा. आपण काय केलं होतं, यांना नंबर दिले होते 1, 2 आणि 3 आणि त्यांचा काय केलता गुणाकार केला होता 5, 6. म्हणजे एकूण संख्या किती तयार होतील? 6 तयार होतील. हे इथपर्यंत आपल्याला माहित झाले पहा. पण आपल्याला काय विचारलं? त्या सर्व संख्यांची बेरीज विचारली पहा. मग त्याच्यासाठी काय करायचंय बघा, आता नीट लक्ष द्या. एकूण संख्या किती झाल्या? 6 झाली. आता आपण याच्या अगोदर बघितलं असतं त्रिकोण काढून की संख्या कशा तयार होतात पहा. 2 नी सुरू केलं तर 2, 3, 5. परत 2 नी या बाजूने आलं तर 2, 5, 3. आता 3 ने जर सुरुवात केली तर 3, 5, 2. इकडून घेतलं तर 3, 2, 5. आता 5 ने जर सुरुवात केली तर 5, 2, 3. आणि या बाजूने केली तर 5, 3, 2. म्हणजे प्रत्येक अंक प्रत्येक घरात 2-2 वेळा आलाय पहा. तुम्ही जर निरीक्षण केलं तर 2 दशकाच्या घरात 2, शतकाच्या घरात 2दा आला, दशकाच्या घरात 2दा आला, एककाच्या घरात 2दा आलाय पहा. मग तेच ट्रिकने कसं काढायचं पहा. प्रत्येक अंक प्रत्येक घरात किती वेळा आला. आता एकूण संख्या किती झाल्या? 6. एकूण संख्या किती तयार झाल्या? 6. अंक किती येतं? 1, 2, 3. त्या अंकाने याला करायचं एकूण संख्या आणि एकूण अंक. एकूण संख्या किती येतं? 6 आणि अंक किती येते? एकूण 3. यांचा जर भागाकार केला तर उत्तर येतंय 2. म्हणजे प्रत्येक अंक प्रत्येक घरात किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय पहा. मग आता काय होणार? ही 3 संख्या आहेत, 3 अंक आहेत पहा. म्हणून 2 किती वेळा घ्यायचा आहे? 2, 2, 2. कारण प्रत्येक अंक प्रत्येक घरात 2-2 वेळा आला पहा. शतकाच्या घरात 2दा आला, दशकाच्या घरात 2दा आला, एककाच्या घरात 2दा आला. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल पहा. आता त्याला गुणिले काय कर पहा. आता इथपर्यंत आपल्या लक्षात आलंय पहा. एकूण संख्या किती झाल्या? 6. प्रत्येक अंक प्रत्येक घरात किती वेळा आलाय? 2 वेळा आलाय. मग आपल्याला काय विचारलं? ह्या ज्या संख्या आहेत याची बेरीज विचारली पहा. फार सोपं आहे पहा. प्रत्येक घरात प्रत्येक अंक 2-2 वेळा आलाय म्हणून आपण लिहून घेतलाय पहा. आणि त्याला अंकाच्या बेरजेने गुणायचंय पहा. काय करायचं? आता हे जे अंक दिले त्याची बेरीज लिहायची पहा. 2 + 3 + 5. आता पहा 222 गुणिले पहा 2 आणि 3 5, 5 आणि 5 10. जर यांचा गुणाकार केला तर किती येईल? 222 आणि 10 वरचं 0 म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 2220. आहे की नाही सोपं?